नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आज भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत आणि ज्याला काँग्रेसी राजकारणामध्ये हायकमांड हायकमांड म्हणतात. ती हायकमांड भाजपमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत आणि खरोखरच ते आपले फोर्सेस कमांड करतात. हायकमांड याचा अर्थ काय असतो? ज्यांच्या इशाऱ्यावर सगळी सेना, सगळी फौज, सगळा संघटना हलते त्याला हायकमांड म्हणतात. त्याचा मागमूस ज्या काँग्रेस पक्षामध्ये दिसत नाही, तिथून हा शब्द आलेला आहे. तो शब्द भाजप वापरत नाही, पण भाजपमध्ये ती हायकमांड संस्कृती आलेली आहे आणि ते कसं विचार करतील ते शोधून काढणं आणि त्यानुसार भाजपच्या गोटामध्ये काय काय राजकारण चालू आहे, काय काय घडामोडी चालू आहेत, त्याची वाटचाल कुठच्या दिशेने होईल, कुठच्या राज्यामध्ये सरकार बदललं जाईल, मुख्यमंत्री बदलला जाईल, किंवा आगामी निवडणुकीमध्ये भाजप काय करील, कोणाशी युती करेल, कोणाशी युती तोडेल, आघाडी तोडेल, याचे कल्पना विलास करण्यामध्ये देशातल्या सगळ्या पत्रकार, संपादक आणि राजकीय अभ्यासकांचा वेळ खर्ची जात असतो. पण प्रत्येक वेळेला एक निदर्शनास आलेलं आहे की भाजपकडून जो कुठचा राजकीय निर्णय घेतला जाईल तो सगळ्यांना चकित करून सोडतो. सध्या भाजप बिहारच्या निवडणुकीत गुंतलेला आहे आणि सगळेच जे जे कोणी बिहारच्या राजकारणात उडबस करत असतात असे सगळे पक्ष आणि सगळे नेते बिहार विधानसभेच्या निवडणुकीत गुंतलेले आहेत. गेले 2-2.5 महिने गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे सगळी चर्चा, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय अभ्यासकांची चर्चा ही परत एकदा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं जाणार का, भाजप त्यांना मुख्यमंत्री ठेवेल, की परत एकदा तिथे पण महाराष्ट्रासारखा फेरबदल होईल. 20 वर्ष अखंडपणे एखादा थोडा तो माझीचा अपवाद काही महिन्यांचा सोडला तर 20 वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पण यावेळेला एक मोठा फरक आहे. परत एकदा भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष आघाडी म्हणून लढत असताना 5 वर्षापूर्वी जे होतं त्यापेक्षा आज एक फरक आहे की तेव्हा परत परत प्रचारामध्ये सांगितलं जात होतं की निवडणुकीचा चेहरा नितीश कुमार आहे आणि निवडणुकीच्या निकालामध्ये कुठल्याही पक्षाचे कितीही आमदार निवडले गेले तरी नितीश कुमारच परत एकदा मुख्यमंत्री होतील. आणि झालंही तसंच. भाजपचे जवळजवळ 75 आमदार आले आणि त्यापेक्षा 25-30 आमदार जेडीयूचे कमी होते, नितीशच्या पक्षाचे कमी होते. आणि नितीश पण सांगितलं की तुमचे जास्त आमदार आहेत तर भाजपचा मुख्यमंत्री करून टाका. पण अमित शहाने आणि भाजपने साफ सांगितलं की निवडणुकीच्या आधी जर नितीश कुमार हे नाव सांगितलेलं आहे तर तुम्हीच मुख्यमंत्रीपदी राहिलं पाहिजे. आणि ते राहिले, झाले परत एकदा. अर्थात परत एकदा नितीश कुमारनी कोलांटी उडी मारली होती. ते काँग्रेस सोबत गेले होते, लालू प्रसाद बरोबर गेले होते. 2024च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी वर्ष दीड वर्ष त्यांनी भाजप विरोधी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला, पुढाकार घेतला. लागोपाठ झालेल्या पाटणा, बंगलोर, दिल्ली, मुंबई अशा बैठकांना ते हजर राहिले. मग अचानक परत उठले आणि भाजप सोबत आले आणि परत एकदा आरजेडी ऐवजी भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद कायम राखलं होतं. असे नितीश कुमार परत एकदा निवडणुकीत आहेत. त्यांची तब्येत खराब झाली आहे आणि तरीही त्यांना मुख्यमंत्री करणार का हा प्रश्न म्हणून उद्भवलेला आहे. फरक इतकाच आहे की आज सुद्धा नितीश कुमारच्या नेतृत्वाखालीच एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहार विधानसभेच्या निवडणुका लढवणार, सगळ्या पक्षांना घेऊन लढवणार असं म्हणत समारोपा काय तर सामंजस्याने सगळं जागा वाटप उरकलेलं आहे. थोडी धुसफूस चालू आहे. पण अजूनही भाजपने अजिबात सांगितलेलं नाही की मुख्यमंत्री निवडणुकीनंतर होणारा नितीश कुमारच असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आहे.
पण तेच मुख्यमंत्री होतील हे जसं 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं तसं अजून सांगितलेलं नाही. आणि म्हणून मग भाजपच्या डोक्यात काय आहे याच्यावर सगळ्या देशातले राजकीय अभ्यासक विश्लेषक काथ्याकूट करत बसलेले आहेत. आणि मग तिथे आहे तर त्यानंतर जवळजवळ 5-6 महिन्यामध्ये बंगालच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजप काय करतोय, यावेळेला तरी ममता दिदींना बंगालमध्ये भाजप मोठं आव्हान उभं करणार का, या सगळ्या चर्चेमध्ये देशातले सगळे विश्लेषक अडकले असताना अचानक 2 दिवसापूर्वी बातमी आली की गुजरातच्या भाजप सरकार मधले मुख्यमंत्री सोडून सगळ्याच्या सगळ्या 15 मंत्र्यांनी अचानक राजीनामे दिले आणि लगेच मुख्यमंत्री कायम ठेवून नवे मंत्री आणि नवं मंत्रिमंडळ आणलं जाईल अशा बातम्यांचा ओघ सुरू झाला. आणि एवढं घडेपर्यंत देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या पत्रकारांना, संपादकांना, खबऱ्यांना, विश्लेषकांना सुगावा सुद्धा लागला नव्हता की गुजरातमध्ये एक मोठी राजकीय उलथापालट होऊ घातलेली आहे. अर्थात यात काय नवीन अशातला भाग नाही. भाजपने हे यापूर्वी अनेकदा केलेले आहे. अगदी गुजरातमध्ये 2022ला जी 2022ला जी विधानसभा निवडणूक व्हायची होती त्याच्या 1 वर्ष आधी अचानक संपूर्ण गुजरात मंत्रिमंडळाचा राजीनामा आलेला होता आणि सगळेच्या सगळे मंत्री मुख्यमंत्री बाजूला करून एकदम नवा चेहरा असलेले भूपेंद्र पटेल यांना गुजरातचं मुख्यमंत्री करण्यात आलं. आणि त्यांच्या मंत्रिमंडळात जे 15 मंत्री घेण्यात आले होते जे काल परवापर्यंत मंत्री होते ते सगळेच्या सगळे अननुभवी होते. आयुष्यात कधीही मंत्रीपद भोगलेला ना मुख्यमंत्री होता ना मंत्री होता. सगळे नवे चेहरे आणले आणि आता काल परवा जवळजवळ किती वर्ष झाली बघा, 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर भूपेंद्र पटेल सोडून सगळ्यांचे राजीनामे घेण्यात आले. ही एवढी उलथापालथ होते आणि त्याचा कुठेही सुगावा मीडियाला लागत नाही. इथेच तुम्हाला कळतं की मीडियाकडे कुठल्याही बातम्या नसतात, असतात त्या अफवा असतात, नॅरेटिव्ह असतात. रोज उठून मोदी ये करेगा, मोदी डरा, राहुल गांधी से डरकर मोदी भागा, अशा बातम्या रंगवणारे जे महान पत्रकार या देशातले आहेत, गेली 20 वर्ष आपण पत्रकारितेचे मेरुमणी आहोत असं सांगणारे जे जे पत्रकार आहेत, पुण्यपासून वाजपेयी पासून रवीश कुमार आणि जे कोणी असतील चॅनेलमध्ये असतील किंवा आता युट्यूबवर आले असतील, या कोणालाही गुजरातमध्ये एक बाण इकडचं तिकडे होणार आहे याचा सुगावा नव्हता. आणि अख्खं सरकार राजीनामा देऊन बाजूला झालं. इथे तुम्हाला कळेल की यांच्या बातम्या धादांत खोट्या कशा असतात, फक्त कल्पनाविलास कसा असतो. तो फक्त निवडणुकीचे निकाल चुकण्यापुरता त्यांची पत्रकारिता बारगळलेली नाही, तर एकूण राजकारणाची समज, राजकीय नेत्यांच्या मनातली खळबळ, राजकीय पक्षातली जी काही चलबिचल असते त्याची सुद्धा सुगावा ज्यांना लागत नाही ते रोज मोठे पत्रकार म्हणून आणि गौप्यस्फोट करणारे म्हणून मिरवत असतात. कोणालाही उचलतात, कोणालाही पाडतात आणि प्रत्यक्षात बघतो लोक लोक बघतात तेव्हा त्याप्रमाणे काहीही घडलेलं नसतं. या सगळ्या लोकांची जुनी थंबनेल तुम्ही काढून बघितली तर तुम्हाला कळेल की जगात राजकारणामध्ये काय घडतंय याचा ज्यांना काडी मात्र सुगावा लागलेला नाही तेच या देशातले परखड आणि नामवंत पत्रकार आहेत. आणि मोदी तर त्यांचे बाप आहेत, अमित शहा तर त्यांचा बाप आहे. असो, एवढी मोठी उलथापालथ गुजरातमध्ये झाली त्याचं राजकीय विश्लेषण म्हणून आवश्यक आहे की हे सगळं गुजरातमध्ये कशासाठी. कारण गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला अजून जवळजवळ 20-22 महिने आहेत. 2027च्या अखेरीस डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक व्हायची आहे. त्यासाठी आत्तापासून मोदी शहा तयारीला लागलेत का, आणि लागले असतील तर का लागले असतील, त्याचं उत्तर अगदी साधं सोपं सरळ आहे. समजून घ्यायचं असेल तर हे दोन्हीही भाजपचे सर्वोच्च नेते हायकमांड आज आहेत
पण त्यांची पाळंमुळं गुजरातमध्ये रुजलेली आहेत. जोपर्यंत गुजरातच्या जमिनीमध्ये आपली राजकीय आणि पक्षीय पाळंमुळं भक्कम आहेत, तोपर्यंतच आपण देशामध्ये आणि इतर प्रांतामध्ये आपल्या राजकारणाचे झेंडे गाडू शकतो. हे ज्यांना कळतं अशा दोन माणसांचं नाव मोदी आणि शहा आहे. आणि म्हणून त्यांनी जर गुजरातमध्ये सगळं व्यवस्थित चाललंय, कुठल्या मंत्र्यावर आरोप नाहीत, कुठल्याही गोष्टीच्या तक्रारी नाहीत, कुठली फार मोठी भानगड झाली असं नाही, कुठला मोठा घोटाळा समोर आलाय असं नाहीये, आरोप चालू राहतात. पण बिनबुडाच्या आरोपांना घाबरून सरकार बदलली जात नाही. आणि म्हणून मग सगळं काही व्यवस्थित चाललंय, अशा वेळेला अचानक 16 पैकी 15 मंत्र्यांचे राजीनामे घेऊन जवळजवळ राज्यामध्ये संपूर्ण खांदेपालट करण्याचा जो पवित्रा मोदी शहांनी गुजरातच्या बाबतीत घेतला, त्याचा राजकीय अर्थ शोधणं आवश्यक असतं. कारण त्या अर्थामध्ये आणि त्या आशयामध्ये या दोघांकडून होणाऱ्या भावी राजकारणाची थोडीफार चाहूल लागत असते. या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली, पण ते निवडणूक जिंकल्यानंतर तिथे मुख्यमंत्री बदलला गेला. राजस्थानमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये पण अपेक्षित असा मुख्यमंत्री आला नाही. एकदम नवे चेहरे आणले गेले. आणि परत एकदा हरियाणामध्ये सुद्धा असाच निवडणुकीपूर्वी नवा चेहरा लोकसभा निवडणुकीपूर्वी आणला होता आणि त्याने हरियाणाला परत एकदा भरभक्कम बहुमतात पक्षाला आणून दाखवलं. त्यामुळे बदलाचे फायदे काय असतात या अनुभवातून भाजप सातत्याने जातोय. आणि मग या पार्श्वभूमीवर गुजरातच्या बदलाकडे बघायचं तर एक गोष्ट समजावी लागते. आणि आपण जर महाराष्ट्राचे आणि मराठी आहोत, तर गुजरातमध्ये जे घडलंय त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो याचा महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमधल्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मग ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजप असो, एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना असो, किंवा अजितदादा पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट असो, या प्रत्येकाने लक्षात ठेवावं. गुजरात मधला फार मोठा जो उलथापालथ आहे त्याच्या पार्श्वभूमीला सगळ्यात मोठी जर होऊ घातलेली घटना असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. गुजरातमध्ये जवळजवळ 25 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांना अचानक गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. ज्या वेळेला गुजरातमध्ये भूकंप मोठा झाला होता, कच्छ आणि वगैरे, आणि त्यामुळे फार मोठा गदारोळ झालेला होता. आणि त्यानंतर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, या सगळ्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये भाजपने सपाटून मार खाल्लेला होता. काय 25-24 जिल्हा परिषद आहेत, त्यापैकी 2-3 सोडल्या तर बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषदा 2001 मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. 4 महापालिकांपैकी 3 महापालिका काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. भाजपची उतरती कळा लागलेली होती. आणि अशा वेळेला कसलाही अनुभव गाठीशी प्रशासनाचा, सरकार चालवण्याचा, मंत्रीपदाचा काडीचाही अनुभव गाठीशी नसलेला माणूस म्हणजे नरेंद्र मोदी. जो आमदार पण कधी झाला नाही, ज्याने निवडणूक लढवली नाही, त्याला गुजरातचा मुख्यमंत्री भाजपने केलं. आणि त्यानंतर ज्या प्रकारे गुजरातमध्ये कायापालट झाल्यासारखं राजकारण बदललं, सरकार बदललं, सरकारी कारभाराची दिशा बदलली, सगळंच बदलत गेलं. आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी जो आपला प्रभाव निर्माण केला, प्रशासनापासून राजकारणावर अशी पकड घेतली की काल परवा जो गुजरातमध्ये शपथविधी झाला त्यामध्ये अर्जुन मोदवाडिया नावाचा एक मंत्री समाविष्ट आहे, ज्याची सगळी उमेदीची कारकीर्द ही काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून गेली. मोदी आणि अमित शाह यांना शिव्या शाप देण्यात गेली. तो अखेरीस कंटाळून गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत आला आणि आज तो भाजपचा गुजरातमध्ये मंत्री झालेला आहे. 25 वर्षात काँग्रेसला
आता तिथे आपल्या पायावर उभं राहणं सुद्धा अशक्य आहे आणि नाव घेता येईल असा कोणही राज्यव्यापी नेता काँग्रेस पक्षाकडे उरलेला नाही. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मोदी आणि शहा किंवा प्रामुख्याने मोदी, अमित शहाचा उदय थोडा 4-5 वर्ष नंतरचा आहे, पण नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात राजकारणाच्या मूलभूत कल्पना किती स्पष्ट आहेत बघा. आंतरराष्ट्रीय असो किंवा जिल्ह्याचं राजकारण असो, महापालिकेचं राजकारण असो, त्या माणसाच्या डोक्यामध्ये, पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये किती आयडिया स्पष्ट आहेत याचं उत्तर या गुजरातच्या नव्या उलथापालथीमध्ये दिसतं. जिल्हा परिषदा, महापालिका ही पाळं मुळं असतात कुठच्याही पक्षाच्या संघटनात्मक बळाची आणि निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेची पाळं मुळं असतात. आणि म्हणून आपण जाऊन जे सावरले, जे काय तळागाळापर्यंत भाजप नेला, मतदारांच्या मनामध्ये पक्षाच्या विकास कामांची आणि विकासाच्या धोरणांची जी पाळंमुळं रुजवली ती टिकली पाहिजेत आणि त्याचं प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पडलं पाहिजे. ही मोदींची आरंभापासूनची भूमिका राहिलेली आहे आणि अजूनही त्या भूमिकेपासून मोदी किंवा नंतर शहा विचलित झालेले नाहीत. आणि विधानसभेच्या निवडणुका भले 2 वर्षानंतर असतील, 22-24 महिन्यानंतर असतील, पण आज उद्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दार ठोठावत उभ्या आहेत. त्या जिंकल्या तरच पुढची विधानसभा निवडणूक सोपी होईल. त्यामुळे नुसती विधानसभा जिंकली, बहुमत आणलं, सरकार बनवलं की विषय संपत नाही. ती विधानसभा बहुसंख्येने जिंकण्यासाठी तळागाळापर्यंत रुजलेली जी कार्यकर्ता मंडळी असतात, स्थानिक पातळीवर पक्षाला तालुक्यात, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये नेतृत्व देतात, त्यांचे पाय भक्कम आपल्या जमिनीत रोवले पाहिजेत. आणि ते रोवल्याचा सगळ्यात मोठा पुरावा स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतला भरभक्कम विजय असा असतो. मी जर चुकत नसेल तर लवकरच गुजरातमध्ये अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, जसा महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रात 3 वर्ष त्या लांबलेले आहेत, पण गुजरातमध्ये या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका परत एकदा प्रचंड ताकदीने जिंकायच्या. त्यासाठी पक्षाने, पक्षाच्या सरकारने आपल्या धोरणातून आणि निर्णयातून जो गुजरातचा विकास केलाय, ज्याचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत, हे लोकांना पटवून द्यायचं, तर ते काम स्थानिक पातळीवर होणार. आणि म्हणून स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता, नेता भक्कम करणं हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यासाठी उपयोगी नसलेले, काही प्रमाणात सरकारमध्ये राहूनही पुरेशा ताकदीने स्वतःला झोकून देऊन काम न करणारे अशा लोकांना खड्यासारखे बाजूला करून नवे उत्साही लोक हे सरकारमध्ये दाखल करणं, जेणेकरून तळापासून पंचायत ते पार्लमेंट ही जी घोषणा आहे ती विसरत नाहीत अमित शहा. आणि म्हणूनच हा जो गुजरात मधल्या उलथापालथीचा प्रकार आहे, तो महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मोदी आणि शहांनी महाराष्ट्रातल्या महायुतीला दिलेला गंभीर इशारा आहे. तुम्हाला मिळाली मंत्रीपद, बहुमत मिळाले म्हणून प्रत्येक मित्र पक्षाच्याही वाट्याला जी मंत्रीपद आलेत त्याची कामं व्यवस्थित होत नसतील आणि ती जनतेपर्यंत पोहोचत नसतील, त्याची फळं जनतेला चाखता येत नसतील, तर तुमची गचंडी पकडायला सुद्धा वेळ लावणार नाही. जो वरवंटा किंवा बुलडोझर आज गुजरातमध्ये फिरलाय, तो स्थानिक निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात देखील फिरायला वेळ लागणार नाही. तो फक्त भाजप मंत्र्यांपुरता नसेल, तो एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा असेल, तो अजितदादांच्या मंत्र्यासाठी सुद्धा असेल. कारण सरकार महायुतीचं आहे, मुख्यमंत्री भाजपचं आहे, पण तुम्ही काहीतरी वेडवाकडं केलं त्याची फळं भाजपला भोगायची नाहीत. आणि म्हणून मोदी शहा निर्णय घेतात तो ड्रास्टिक असतो, धक्कादायक असतो, मूलगामी असतो. तेव्हा
जे काय आता सत्तेची साठमारी चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्या तीनही गटांना, फडणवीस, शिंदे आणि अजितदादा, या तिन्ही नेत्यांना गुजरात मधल्या उलथापालथीने एक गंभीर इशारा दिलाय. आगामी येऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका भरघोस संख्येने जिंकून दाखवा, नाही तर तुम्ही आणि तुमची मंत्रीपद ही सुखरूप नाहीत, सुरक्षित नाहीत, तुमची देखील उचलबांगडी होऊ शकते. असं म्हणतात नाही मराठीत, लेकी बोले सुने लागे. गुजरातमध्ये जे केलंय ते महाराष्ट्रात होऊ शकतं, असंच अमित शहानी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुचवलंय. समझने वालों को इशारा काफी होता है. दोस्तों, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.